डे 10 तारीख 2 जानेवारी. आता आहे आपण पडणममध्ये. आता इथून आपण निघणार आहे उटीसाठी. जाता जाता माझा विचार चालला आहे की आदियोगीचं दर्शन घ्यायचं. आदियोगी स्टॅच्यू फेमस आहे खूप, पण थोडा टाईम कमी आहे माझ्याकडे. कदाचित जाईन कदाचित नाही जाईन, कारण आता आदियोगी सगळेच लोक करतात आणि मला असं काय एवढं पण इंटरेस्ट नाही आहे तिथं जाण्याचा. तर बघूया कसं होतं आहे. आता वाजलेत सकाळचे 6:55. लगेच वगैरे मी पॅक केले गाडीवरती. एक बॅगच फक्त टँक बॅगच राहिली, ती पॅक करूया आणि निघूया. चला निघतोय आता आपण इकडून. आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. मला काय करावं काय कळलं झालं. सरळ उटी जाऊ की योगी आदी योगी करू, क्लॅरिटी मिळत जाते मला. ठीक आहे, करूया आदियोगी. आपण पोचलोय आदियोगीला. आपला काही प्लॅन नव्हता, पण आपण सडनली प्लॅन केला. नाईस, बरं वाटलं इथे येऊन. खूप छान आहे, मस्त वाटलं. आता आपण इकडून निघणार आहे. आता हे तुम्ही बोलत असाल हे का घातले, इकडं सकाळपासून जाम पाऊस आहे. सकाळपासूनच पावसाने वाट लावून टाकली माझी. भिजत आलो आहे. आता इकडून निघूया उटीसाठी. उटीला पण पाऊस आहे असं ऐकलं मी, म्हणजे मी फोरकास्ट बघितला तर तिथं पाऊस दाखवते. चला मग आता निघूया इकडून. बघायसारखं तर एवढंच आहे. छान वाटलं मला. चला आता आपण आदियोगीमधून निघतो आहे. पावसाचं वातावरण झालेलं खूप, म्हणून मी कॅमेरा काढून ठेवला होता. व्हिडिओ शूट नाही केलं. आता आपण सरळ निघूया उटीसाठी. उटीला जायचं आहे. आपला बराच प्रवास आहे अजून. पाऊस नाही लागला पाहिजे फक्त. विचारू आता उटी इथून दाखवते 108 किलोमीटर. 3 तास 22 मिनिटांचा एस्टिमेटेड टाईम दाखवते. 3 तास 22 मिनिट. इथून आपण आता आदियोगीमध्ये आणि आपल्या राईडचे 2845 किलोमीटर आत्ता पूर्ण झालेले आहेत. आणि आता वाजता आहेत 11:04 झालेले आहेत आत्ता. भारी वाटलं. इकडे येणार नव्हतं, याचा काय प्लॅन नव्हता माझा, पण पुन्हा बोललं चला एवढ्या जवळ येऊन इथं नाही जायचं तर ते योग्य नाही. गोकर्ण वगैरे पण करायचं होतं आपल्याला, पण आता गोकर्णाचा प्लॅन आपण कॅन्सल केला आहे.
कारण आता मग घराकडे निघूया, कारण सुट्टी माझी कमी राहिली. आता ऑफिसला पोचायचं आहे 2 दिवसात, सोमवारी, आणि 1 दिवस तरी रेस्ट घेतली पाहिजे. त्यामुळे आता गोकर्ण आणि गोवा स्किप आहे. गोकर्ण, गोवा आणि गोकर्ण, गोवा आणि हम्पी हे आपण एका पॅचमध्ये करूया, म्हणजे एका ट्रिपमध्ये करूया हे सगळ्या गोष्टी. जो काय कोस्टल एरिया आहे कर्नाटकाचा तो पण खूप बघण्यासारखा आहे, तो आपण करूया नक्की 100%. टाईम तर नाही सांगताना, पण लवकरच करू. गाडी आपण घेतली त्यासाठीच आहे. मस्त सिनिक रूट आहे हा. भारी केळीची शेती केली, नारळाची शेती केली लोकांनी आजूबाजूला. तर चला आता उटी रोडला लागल्यावरती मी कॅमेरा ऑन करतो. आपण आता पोचतोय उटीला. 44 किलोमीटर राहिले इथून उटी. 12 वाजून 40 मिनिटं झाली. आपण उटीच्या घाटाला लागलो आता. डेंजरस घाट आहे, मस्त मोठा रस्ता. डेंजरस म्हणजे मस्त मोठा रस्ता आहे मस्तपैकी. जास्त पळवायला नको, सावकाशच जाऊया. एलिफंट क्रॉसिंग झोन, गो स्लो. ओके बाईक जाम मजा येते मला ह्या राईडमध्ये. खूप एन्जॉय करतोय मी. खूप एन्जॉय करतो. असं काय दुःख झालं मला. खूपच मजा आलेली आहे या राईडमध्ये. आता इथून पुढं आता उटी करून म्हैसूरला जायचं आहे, आणि मग म्हैसूरमधून डायरेक्टली सरळ आता घराकडेच निघेन, कारण कुठं काय मध्ये बघायसारखं नाही. बेलगावी, कोल्हापूर करत करत सातारा. म्हैसूरला जरा लवकर पोचायचा प्लॅन होता माझा, पण पाऊस आल्यामुळं काही जमलं नाही. हा पाऊस पडायला लागला मध्येच, त्यामुळे माझा प्लॅन फिसकटला सगळा. थांबावं लागलं मला. 2-3 तास गेले माझे त्यात, कारण माझी अजिबात इच्छा नव्हती भिजून हे रायडिंग जॅकेट भिजलेलं रायडिंग जॅकेट घालायची. आणि ऑलरेडी जड आहे, आणि भिजलं असतं तर अजून जड झालं असतं ते. वाव, सुंदर घाट आहे, सुंदर जंगल आहे, सुंदर रस्ता, जाम हिरवळ. आणि पाऊस पडल्यामुळं वातावरण पण अतिशय थंड झाले. अतिशय नाही पण थंड झाले मस्त एकदम. असं वाटतंय मान्सूनमध्ये मी राईड करतोय. पडल्यामुळं ह्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसात म्हणजेच, इथल्या धबधब्यांना पाणी आले. छान पाणी दिसतंय पडताना. धबधबे जलप्रवाहित झालेले आहेत. ते बघा तिथे बरोबर दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तर ठीक आहे, नाही तर मी आनंद घेतो त्याचा. एकदम भाई ऐन डिसेंबरमध्ये मला मान्सूनचा फील येतो इथं. समोरचा नजारा बघून असं वाटतंय मी हिमाचलला आलो. सेम हिमाचलला पण असे डोंगर उतारावरती घर आहेत. उटी अजून 15-16 किलोमीटर इथून, आणि आता वाजले 2 वाजून 11 मिनटं. मला काय एवढं विशेष वाटत नाही, महाबळेश्वर सारखंच आहे उटी.
फक्त इथं चहाची शेती लावली. बघूया स्टे करायचा का नाही ते ठरवू पुढं. चला असं वाटतंय भूतिया दुनियेत आलो. हा मग कळालं असतं. वाव धुकं बघा, धुकं अगदी मान्सूनचा फील देतंय धुकं. वाव खूप छान. अरे रे 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 भावा व्हिडिओ कॉल कर. थांबलोय मी. धुकं बघा मित्रांनो, धुकं केवढं डार्क आहे धुकं भाई. रजू खतरनाक. लवकरच अतिशय धुकं आहे आणि जाम थंडी आहे. माझी ही ट्रिप एकदम गोल्डन ट्रिप ठरली. कारण ह्या ट्रिपमध्ये मला ऊन बघायला मिळालं, पाऊस बघायला मिळाला, थंडी बघायला मिळाली. सगळा या दिवसामध्ये थंडीच्या डिसेंबरमध्ये मला मान्सून एन्जॉय करायला मिळतोय उटीमध्ये. वा गोल्डन ट्रिप. आणि आता आपण पोचलोय उटीमध्ये. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब ह्याच्यामुळे हे जे टुरिस्ट प्लेस आहेत ना कमर्शियलाइज झालेत. वीकेंड तर वीकडेजला पण गर्दी असते खूप. आता एवढं ट्रॅफिक आहे. मी 1-1.5 तास झालं ट्रॅफिकमध्ये. जाम ट्रॅफिक कमी व्हायचं नाव घेणं झालं. छान आहे म्हैसूर, उटी. ज्यांच्याकडे गर्लफ्रेंड आहे, ज्यांच्याकडे बॉयफ्रेंड आहे त्यांच्यासाठी भारी आहे. आता आम्ही निघतो इथून म्हैसूरला जाऊन टिपू सुलतानाचा. आपल्याकडे काही गर्लफ्रेंड नाही आहे तर आपण जाऊन डायरेक्ट आता टिपू सुलतानाचा महाल बघू. आपण हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये इंटरेस्ट घेणारे लोक आहे. आपल्याला हे महाबळेश्वर, उटी, मुन्नार हे गोष्टी नाहीत पटत. आपल्याला आवडतात किल्ले, महाल, पॅलेस, हिस्टॉरिकल प्लेसेस. आय लव्ह इट. लाईन बघा भाई, लाईन केवढी लाईन आहे बघा. कसं राहायचं उटीमध्ये. आपलं गप जाऊ म्हैसूरला. ट्रॅफिक मधून बाहेर निघूया. तर उटी एक्सप्लोर केले आता आपण. आता उटी सोडायची वेळ आलेली आहे. उटीमधून आपण चॉकलेट घेतले घरच्यांसाठी आणि असं एक बेकरीचं काहीतरी प्रोडक्ट आहे दुसरं ते एक घेतलंय. उटी इज व्हेरी नाईस. आवडलं मला उटी. छान आहे उटी. मुन्नार केलंच पाहिजे आयुष्यात. जर तुम्ही जवान आहे तर 100% केलंच पाहिजे. केवढी मोठी मोठी निलगिरी. ही कुठली झाड आहेत मला नाही माहीत. निर्गिलच आहे
की ही कुठली येतं, देवदारची येत काय माहिती. वाव, पण मस्त वाटते. बरोबर टायमिंगला कॅमेरा चालू केला मी, बरोबर टाईमला कॅमेरा चालू केला. काय अरे हे मध्येच मला काश्मीरला आल्यासारखं का वाटायला लागलं. वाव, काय लँडस्केप आहे मस्त. खूप छान, खूप छान, लय भारी, एक नंबर. अरे हे म्हणते मला युटर्न घे. शॉर्टकट नको भाई, मी हायवेने जातो. वाव, हां ऐक, कसली तरी झाडं आहेत ही, त्यांची पानं वाळल्यात आणि ती अशी येल्लोइश कलरची झाल्यात. मला वाटतं हा पार्क आहे कुठला तरी. यार मला नाही घ्यायचा युटर्न. To be your friend, I wanna know if it mattered. तू काय मजा येते या रस्त्याला राईड करायला भाई. वेगवेगळे कलर केले, लाल, पोपटी, हिरवा, पांढरा, तांबडा, खैरा, सगळे कलर आहेत भाई. सगळे कलर आहेत भाई झाडांच्या पत्त्यांना, इथल्या पानांना. चला, राज पिक्चरच्या सेटवर आल्यासारखं वाटायला लागले मला. ऐक, अरे स्कॉर्पिओ